हॅलो मित्रांनो, कसे आहात? विराटने तर बघा किती पसारा काढून ठेवला आहे. त्याचं तर काय माझ्या कामात काम वाढवून ठेवतो. मग काय चहा वगैरे करून घेतला. मला तर काय रोज चहा लागतो. मग चहा वगैरे पिऊन घेतला आणि लागले आपले रोजच्या कामाला. बाईला तर काय किती रोज उठून तीच कामे करावी लागतात. तिच्या तर हातातली काही कामे सुटतच नाही. मग स्वच्छ गॅस वगैरे धुवून घेतला आणि बसले आपले कपडे धुवायला. विराटचं तर काय माझ्या प्रत्येक कामात मदत तर काय होतच नाही, पण मध्ये मध्ये तर त्याला करावंच लागतं. मग काय त्याला घेऊनच मला पूर्ण कामे करावी लागतात. मग काय पटकन विराटला आंघोळ वगैरे घातली आणि विराटला झोपी घातला होता आणि कपडे वगैरे सुकून घेतली, कारण आज विराटचे बाबा आणि अंकल जेवायला येणार होते. मग म्हणलं चला आता विराट झोपला आहे तोपर्यंत राहिलेली पटपट कामे करून घ्यावीत. मग काय विराट झोपला तोपर्यंत पटकन फरशी वगैरे पुसून घेतली, कारण आज कामे तर खूप सारी होती. स्वयंपाकही करायचा होता. तेवढ्यात विराटचे अंकल आले होते. मग काय आज विराटला घेऊन जायचं होतं स्विमिंग पूलला. मग त्याला छान असा ड्रेस आणला होता स्विमिंगचा. मग स्वयंपाक वगैरे करून घेतला. मग इथं तर बघा दोघा भावांचे गेम खेळायचं काम चालू होतं. मग काय आम्ही जेवण वगैरे केलं आणि निघालो स्विमिंगला. ऊन तर खूप लागत होतं, पण काय स्विमिंगला तर आज त्यांचा जायचा प्लॅनच ठरला होता. मग काय स्विमिंगला वगैरे गेलो. विराट तर खूप आनंदी होता. तिथं त्याचा डान्सच चालू झाला होता. त्याच्यासारखेच खूप असे छोटे छोटे मित्रमैत्रिणीही आले होते. मग काय गेलो आम्ही स्विमिंगमध्ये. एंट्री वगैरे केली. छान असं तो तर बघा मुलींसारखाच दिसत आहे. आणि पाणी म्हटलं तर त्याला तर खूपच आनंद झाला. नाच तर काय पप्पा तर पाण्यातच घेऊन बसले होते. छान असं बापलेकांनी तर छान असं बघा कडक उन्हात थंड पाण्याची मजा घेतली. आणि त्याचा तर काय डिस्को डान्सच चालू झाला होता. आणि आज रंगपंचमी असल्यामुळे तर खूपच जास्त गर्दी होती. मग मित्रांनो, कसा वाटला आजचा ब्लॉग? नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.